आतमध्ये यायला अलाउडच नाहीये, समजलं का? हा तमाशा तुम्ही शांतपणे करायचं नाही. मला काय करेन आहे मॅडम, मी काय करत नाही. तुमची सेवा करता तर तुम्ही अगदी शांतपणे करायचं नाही. मी कोणाला काय करत नाही. मानक चौक येथील नवीन महिला हॉस्पिटलमध्ये एका गरोदर महिलेने स्वतःला दाखल केले असता तिला महिला हॉस्पिटलच्या फरशीवर झोपवण्याचा अजब पराक्रम तिथल्या परिचारिकेने केला. सदर गरोदर महिला ही सर्व कळेने पीडित असताना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली, तरी तिला योग्य व्यवस्था न करता फरशीवर झोपवण्यात आले. ही सर्व घटना पाहून परिचारिकेला जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याउलट त्यांनी उत्तरे दिली. शहाणपणा करता का, तुम्हाला बघायचं आहे का काय करते मी, अशी उत्तरे त्या परिचारिकेने दिली. सदर घटना आणि त्याचा विचार करत असताना असं वाटतं की खरंच आपल्या मनात माणुसकी भावना या सगळ्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत का, आणि जर समजा ते राहिले असतील तर मग एक परिचारिका असे अभद्र व्यवहार एखाद्या रुग्णाशी कसं करू शकते. सदर घटनेची तक्रार करण्यास गेले असता कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे चिडलेल्या रुग्ण महिला व त्यांच्या नातेवाईकांनी संतप्तजनक प्रतिक्रिया देत संबंधित परिचारिकेला निलंबित करून कारवाई करण्याची मागणी माध्यमाशी बोलताना केली आहे. माचारला आहे तर नवीन सिव्हिल हॉस्पिटलला आमच्या घरच्यांना डिलिव्हरीसाठी आणलं होतं गुरुवारी 3 वाजता. दुपारी 3 वाजता आणलं की आणि 4 वाजता ॲडमिट करून घेतले. 4 ते सकाळी 6पर्यंत लई त्रास घेतलेत आणि बेडवर पण झोपवले, खाली झोपवले आणि लई त्रास दिले. आणि रात्री पण बघितलं नाही, लक्ष दिले नाही, दुर्लक्ष केले. आणि 4 डॉक्टर आहेत, सगळे झोपून टाकले त्यांनी. आम्ही 3-4 वेळा बोलवलं की येऊन अजून आम्हाला बोलतात की शांतपण करू नका, एवढं सगळं व्हिडिओ काढायचे नाही, काय नाही. आणि सगळं भाषा पण बरोबर नाही, सगळं कसं पण बोलते. आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी, नाहीतर अजून 5-6 तास थांबावून सांगतो. आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही, आता ICUमध्ये ठेवले आणि तर सगळं पूर्ण दुर्लक्ष आहे. आणि काय करायचं कळलं नाही आणि फोन केलो पोलिसांना, ते सर येऊन आता सगळं व्यवस्थित सोय करून दिलेत आम्हाला.